झणझणीत झुणका भाकर आणि त्यासोबत चमचमीत भरली वांगी, लुसलुशीत पुरणपोळी आणि गरम वाफाळते मोदक, शिवाय त्यावर तुपाची धार. आहा, असे पदार्थ म्हणजे मराठी माणसासाठी जीव की प्राण. जिव्हा तृप्ती करणारे हे खास मराठी पदार्थ अमेरिकेतल्या मराठी माणसांना कसे मिळावेत बरं? अहो, सोपं आहे. विष्णू मनोहर यांचं क्लाउड किचन आहे ना. टॉप 10 भारतीय शेफ मध्ये ज्यांचा नंबर लागतो असे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर अमेरिकेत एक दोन नाही तर तब्बल 25 क्लाउड किचन चालवत आहेत. ट्रेंडिंग विसावर ज्या बायका येतात, त्यांचा हस्बंड कुठे IT मध्ये जॉबला असतो, यांना काम करायला नसतं, काही लोकांकडे वर्क परमिट असतं, अशा लोकांना काहीतरी काम हवं असतं आणि मग त्या घरून डब्बे देणं वगैरे हे करा. म्हणून यांच्यासाठी मी क्लाउड किचनची एक आयडिया काढली की हे क्लाउड किचन म्हणजे एक 10-12 किचनचं असं एक युनिट असतं आणि ओन बाय सम कंपनी. आणि त्या क्लाउड किचनमध्ये आपल्याला एक गाळा घ्यायचा. तो गाळा जो असतो पूर्ण वेल इक्विप्ड असतो, त्याच्यात सगळ्या साधन सुविधा असतात आणि त्याच्यानंतर तुमचा मेनू त्यांना द्यायचा. तो मेनू ते डिस्प्ले करतात तुमच्या नावाने आणि तो डिस्प्ले केल्यानंतर ऑर्डर्स घेणे, ऑर्डर्स पोहोचवणे, त्याच्यानंतर पैसे घेणे, हे सगळं जो खटाटोप आहे ती कंपनी हँडल करते. आणि तुम्हाला काय की फक्त एक डिशवॉशर घ्यायचा आणि काम करायचं, पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचं पदार्थावर. म्हणून असे 20 पदार्थ मी मराठी काढले की ते पदार्थ माझ्या स्टँडर्डची बनतील. चाचणी घेतो, ते तयार झाले की मग त्यांना ते क्लाउड किचनचं जे आहे ते परमिट असतं ते मिळवून देतो, माझं नाव देतो आणि मग ते बिझनेस करतात. खरं तर 25 क्लाउड किचन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत. आणि आता ते घेऊन येत आहेत 2 खास उपक्रम. नागपूरची सुप्रसिद्ध सांभार वडी आणि संत्रा पुरणपोळी जगभर पोहोचवण्याची खास योजना. कॅलिफोर्नियामध्ये राहते आणि मी गेले 8 वर्ष या कुकिंग प्रोफेशनमध्ये आहे. माझं घरूनच मी छोटंसं किचन चालवते. क्लाउड किचनच्या माध्यमातून अमेरिकेतील मराठी लोकांसाठी रोजगार उपलब्ध झाला आहे आणि लवकरच ते सुरू करत आहेत रसोई एक्सप्रेस नावाचं एक नवं फ्रँचायझी मॉडेल, जिथे फक्त मराठी पदार्थ मिळतील. मराठी पदार्थांना जागतिक पातळीवर खास ओळख मिळवून देणाऱ्या विष्णू मनोहर यांची ही चविष्ट कथा बघायलाच हवी.